मी अरुण घोडके. शिवचिंतन. गडकिल्ले म्हणजे स्वराज्याचे सजीव रक्षकच होते. रणशिंगांचा कडकडाट, मावळ्यांचे शौर्य यासोबत धान्यासाठ्यांची व्यवस्था ही फार महत्त्वाची बाब होती. कारण अन्नाशिवाय युद्धाची शक्ती टिकत नाही हे ओळखून शिवरायांनी प्रत्येक गडावरती अन्न सुरक्षेची भक्कम योजना उभारलेली होती. किल्ल्यावरील सैनिक, अधिकारी आणि प्रजा यांना उपासमारीचा सामना करावा लागू नये म्हणून किल्ल्यावरती वर्षानुवर्षे पुरेल इतका धान्य साठवला जाई. त्यामध्ये बाजरी, नाचणी, ज्वारी, तांदूळ, गहू, हरभरा, मूग, तूर असे विविध धान्य मोठ्या प्रमाणात असत. धान्य साठ्यासाठी किल्ल्यावरती भक्कम दगडी कोठारे बांधली जात असत. या कोठारामध्ये धान्य साठवताना विशेष काळजी घेतली जात असे. धान्याला कीड लागू नये म्हणून कडुलिंबाचा पाला, राख किंवा नैसर्गिक उपाय केले जात असत. कोठारे जमिनीपासून उंच ठेवली जात असत. त्याची देखरेख करण्यासाठी विशेष अधिकारी नेमले जात होते, जे धान्यांची नोंद ठेवून सैनिकांना, प्रजेला धान्य वाटप करीत असत. धान्यसाठा ही स्वराज्याच्या व्यवस्थापन कौशल्याची आणि दूरदृष्टीची उज्ज्वल साक्ष होती. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.